श्री नवनाथ कथा सार अध्याय 2. दत्तात्रय शंकर यांचे दर्शन सर्व विद्या सिद्ध ध्यायला सुरुवात होत आहे. शंकर व दत्तात्रय अरण्यातील शोभा पाहत पाहत भागीरथीच्या काठाने जात होते. वाटेत त्यांचे लक्ष मच्छिंद्रनाथाकडे गेले. कलियुगामध्ये अशी कडक तपश्चर्या केलेली पाहून व त्यामुळे त्याची झालेली विकल अवस्था पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटलं. मग शंकरानं दत्तात्रयाला एकट्यालाच मच्छिंद्रनाथाकडे चौकशी करण्यासाठी पाठवलं. शंकराच्या सांगण्यावरून दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व एवढ्या कडक तपश्चर्याचे कारण त्याला विचारू लागले. तो आवाज ऐकून मच्छिंद्रनाथानं मग नम्रपणे वंदन करून म्हटले, महाराज, आज मला तपाला बसून 12 वर्ष झाली, पण इतक्या दिवसामध्ये मी या अरण्यामध्ये एकही मनुष्य पाहिला नाही. असे असताना आपण आज मला असे एकाएकी विचारता आहात, तेव्हा प्रथम आपण कोण आहात ते मला सांगा. ते ऐकून दत्तात्रय म्हणाले, मी अनुसयेचा पुत्र आहे, मला दत्तात्रय म्हणतात. आता तुझी इच्छा मला सांग. दत्तात्रयाचे नाव सांगतात मच्छिंद्राला वाटले की आज आपली 12 वर्षाची तपश्चर्या फळाला आली. केल्या कर्माचे सार्थक झाले हा विचार मनात येतात सर्व नियमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्तात्रयांच्या पायावर डोकं ठेवले. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू उघळू लागले. त्या अश्रूंनी दत्तात्रयाचे पादक क्षालन झाले. तो म्हणाला, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. शंकर, विष्णू, ब्रह्मदेव या तिघांचे रूपे घेऊन आपण अवतरला आहात, आणि असे असताना तुम्ही मला विसरता कसे? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा स्वीकार करावा. आपली कृपादृष्टी मजबर असावी. भावनेच्या वेगात मच्छिंद्रनाथ पुन्हा पुन्हा पाया पडू लागला. ते पाहून दत्तात्रयाला गैवर आला. तो त्याला म्हणाला, आता तू चिंता करू नकोस, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. असं त्याला सांगून मग समजावून दत्तात्रयाने आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावरती ठेवला. कानात मंत्रोपदेश दिला. त्यामुळे मच्छिंद्राचे सर्व अज्ञान नष्ट झाले व सर्व जग त्याला ब्रह्ममय भासू लागले. मग दत्तात्रयाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी त्याला विचारले, आता मला सांग, शंकर आणि विष्णू कुठे आहेत? यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, ईश्वराशिवाय मला दुसरे काहीही दिसत नाही. सर्वत्र फक्त ईश्वरच दिसत आहे. हे त्याचे उत्तर ऐकून दत्तात्रयाला समाधान वाटले. मग तो त्याला घेऊन शंकराजवळ गेला. त्याला पाहताच हा पूर्वाश्रमीचा कवी नारायण आहे हे जाणून शंकराने त्याला मिठी मारली व त्याच्याकडून सर्व सिद्धींचा अभ्यास करवण्याची दत्तात्रयाला आज्ञा केली. शंकराच्या आज्ञेनुसार दत्तात्रयाने त्याला सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला. कानफाट्यांचा नाथसंप्रदाय निर्माण केला. त्याला शिंगी, शैली इत्यादी भूषणं दिली आणि दत्तात्रय व शंकर दोघे स्वस्थानी निघून गेले. पुढे मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाला. तीर्थयात्रा करीत करीत तो पुढे सप्तशृंगीस आला. तेथे त्याने मोठ्या भक्तीने अंबेचं दर्शन घेतलं व तिची स्तुती केली. त्यावेळी त्याच्या मनामध्ये आलं की साबरी विद्या आपल्याला पूर्ण अवगत झाल्यावर आपण त्यावर कविता करावी. ही कविता लोकांना उपयोगी पडेल असं त्याला वाटलं. परंतु दैवता अनुकूल असल्याशिवाय कार्यसिद्धी व्हायची नाही अशीही त्याला एक शंका होती. त्यामुळे त्याने अंबेजवळ 7 दिवस अनुष्ठान केले. तेव्हा अंबा त्याच्यावरती प्रसन्न झाली व तिने त्याला अनुष्ठानाचा हेतू विचारला. मच्छिंद्रनाथ म्हणाला, मातुश्री, साबरी विद्येवर गाव करावे असे माझी इच्छा आहे. तेव्हा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मला उपाय सांगा. मच्छिंद्रनाथाची मनोकामना ऐकून ती पूर्ण होईल असा अंबेनं आशीर्वाद दिला. मग ती त्याला मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा नाग वृक्ष होता. ते बीज मंत्रांनी हवन केल्यावर त्याला तोच वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान भासू लागला. तसेच त्या झाडाच्या फांद्यावर अनेक दैवतही बसलेली दिसू लागली. देवीने त्याला दैवताची नावे सांगितली. हा चमत्कार पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं. ती सर्व दैवत मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती, पण बोलत मात्र नव्हती. नंतर अंबेने त्याला सांगितलं, तू आता इथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे. तेथे महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन भगवतीला मनोभावे नमस्कार कर. तिथून दक्षिण वाहिनी असलेल्या नदीवर जा. तेथे तुला पाण्याने भरलेली श्वेतकुंडी दिसते. त्यातील शुक्लवेल तोड व एक कुंडामध्ये टाक. ती 100 कुंडे आहेत, पण ज्या कुंडामध्ये ती वेल
सजीव झालेली दिसेल त्यात स्नान करून त्यातील पाणी पी. त्यामुळे तुला मूर्छा येऊ लागली तर 12 आदित्यचे स्मरण कर, जप कर, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपेमध्ये तेथील पाणी घेऊन 12 आदित्यचे नामस्मरण करून या वृक्षाला ते घाल. म्हणजे हे सर्व दैवते प्रसन्न होऊन तुला वरदान देतील. हे सर्व एका खेपेत झाले नाही तर 6 महिने अशाच खेपा घालून पूर्ण कर. दरवेळेला एक एक दैवत प्रसन्न होईल. अशा तऱ्हेने त्याला साबरी विद्येचा मार्ग सांगून देवी आपल्या जागी परत गेली. मग मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले. तिथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहू लागले. तेच त्याला 100 कुंडे दिसले. त्यात त्याने शुक्लवेल टाकला. पुन्हा येऊन पाहू लागला तेव्हा आदित्य नावाच्या कुंडामध्ये टाकलेल्या वेलाला पाणी फुटलेली त्याला दिसले. तिथे त्याने स्नान केले. नंतर त्यातील पाणी पिताच त्याला मूर्छा येऊ लागली. म्हणून त्याने देवीच्या आदेशाप्रमाणे पुढे 12 आदित्यांचे नामस्मरण केले. इतक्यात सूर्याने येऊन त्याला सावध केलं. त्याची इच्छा विचारून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. सूर्याने अशा तऱ्हेने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथानं काचेच्या कुपेमध्ये पाणी घेतले व तो मार्तंड पर्वतावर गेला. तिथल्या अश्वत्थ वृक्षाला नमस्कार केला. सूर्याचे स्मरण करून त्या कुपेतील पाणी अश्वत्थाला घालतात सूर्य प्रसन्न झाला व हेतू विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, कविता करावी असं मला वाटते. तेव्हा तुम्हाला पूर्ण मदत करून माझी मंत्रविद्याच मला सफल करून द्यावी. सूर्याने लगेच त्याला होकार दिला. मग मच्छिंद्रनाथ 7 महिने खेपा घालत होता. अशा तऱ्हेने त्यांनी सर्व देवता प्रसन्न करून घेतली. नंतर साबरी विद्येचा एक स्वतंत्र असा ग्रंथ तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगालच्या चंद्रगिरी गावात गेला. त्या गावात सुराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव कीर्तिदेवी होते. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्या गावात सर्वोदपाळ नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौंड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती. ती फार सुंदर होती, तशी सद्गुणीही होती. पण पोटी संतान नसल्यामुळं ती नेहमी उदास राही. त्याच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेला. तो अंगणात उभा राहून अलख असं म्हणून भिक्षा मागू लागला. तिचा आवाज ऐकून सरस्वती बाहेर आली. तिने त्याला नमस्कार केला. आसनावर बसवले आणि ती भिक्षा घातली. नंतर आपली हकीकत सांगून संतती नसल्याची, उदास असल्याचे सांगितले. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाला दया आली. त्याने सूर्य मंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि म्हणाला, हे भस्म रात्री झोपायच्या आधी खाऊन झोप. ही क्षुद्र भस्म आहे असं तू म्हणतही आणू नकोस. हा साक्षात हरिनारायण जो नेहमी उदयास येऊन आपल्याला दर्शन देतो, तोच तुझ्या उदरी जन्म घे. मग पुढे मी त्याला उपदेश करेन. त्यामुळे तो जगात कीर्ती मिळवेल. ही सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहते. असं सांगून मच्छिंद्रनाथ जायला निघाला. तेव्हा तिने परत केव्हा येणार म्हणून विचारले. मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी आता 12 वर्षांनी परत येऊन या मुलाला उपदेश करेन. असं सांगून तो पुढे निघून गेला. सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळे फार आनंद झाला. तिने ते भस्म आपल्या पदरामध्ये बांधून ठेवले. मग ती त्याच आनंदात शेजारणीकडे बसायला गेली. तिथे दुसऱ्याही 5-6 बायका गप्पा मारायला जमल्या होत्या. तेव्हा तिने आनंदाने नुकतेच घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि नंतर ती म्हणाली, त्या गोसाबाने सांगितल्याप्रमाणे भस्म खाल्ल्यावर मला खरंच मुलगा होईल काय? तिचा प्रश्न ऐकून सगळ्या जणांनी तिला वेड्यातच काढले. एक जण म्हणले, अगं असल्या डाकेने का पोरे होतात? हे लोक जादूटोणा करण्यामध्ये पटाईत असतात, लोकांना फसवितात. तू अशी कशी त्यांच्या नादी लागली? आम्हाला काही हे लक्षण ठीक दिसत नाही बाई तुझं. अशा तऱ्हेने त्या सर्वजणांनी तिच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केल्यामुळे ती अगदी चक्रावून गेली. घरी आल्यावर घराजवळ केर कचरा, शेण वगैरे टाकण्याची खाच होती. त्या उकिरड्यामध्ये तिने ते भस्म काहीही विचार न करता टाकून दिले.